27 फेब्रुवारी 2024 केरळमधल्या विक्रम साराभाई अवकाश संशोधन केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत 4 अंतराळवीरांची नावं घोषित करण्यात आली। हे अंतराळवीर गगनयान या भारताच्या महत्त्वाकांक्षी मोहिमेत इतिहास घडवण्यासाठी सज्ज झाले आहेत। भारत पहिल्यांदाच या 4 अंतराळवीरांना अवकाशात पाठवणार आहे। हे 4 अंतराळवीर कोण आहेत, कशी असणार आहे ही गगनयान मोहीम, पाहूयात या व्हिडिओतून। ऑगस्ट 2023 अंतराळ संशोधन इतिहासात भारतानं एक मैलाचा दगड ओलांडला। चांद्रयान मोहीम यशस्वी ठरली। भारत चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचणारा जगातला पहिला देश बनला। इस्रोची कीर्ती जगभर पोहोचली। पण याच वेळी इस्रोची टीम आणखी एका मोहिमेच्या तयारीत होती, गगनयान मोहीम। ग्रुप कॅप्टन प्रशांत नायर, ग्रुप कॅप्टन अजित कृष्णन, ग्रुप कॅप्टन अंगद प्रताप आणि विंग कमांडर शुभांशु शुक्ला हे 4 जण भारताच्या गगनयान मोहिमेचा महत्त्वाचा भाग आहेत। 27 फेब्रुवारीला श्रीहरिकोटात पार पडलेल्या एका कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत या 4ही अंतराळवीरांची नावं घोषित करण्यात आली। या 4 पैकी 3 जण भारतीय हवाई दलाचे ग्रुप कॅप्टन आहे, तर एक विंग कमांडर आहे। या चौघांची 4 वर्षांपूर्वीच गगनयान मोहिमेसाठी निवड करण्यात आली होती। त्यानंतर रशियातल्या युरी गागरिन कॉस्मोनॉट ट्रेनिंग सेंटरमध्ये त्यांनी तयारी केली आहे। आता हे गगनयान मिशन कसं आहे ते देखील पाहूया। 2025 मध्ये गगनयानातून हे 4ही अंतराळवीर अंतराळात झेपावतील। त्याआधी याच वर्षी उड्डाणाआधीच्या अनेक चाचण्या होतील। पृथ्वीपासून 400 किलोमीटर दूर अवकाशात हे अंतराळवीर 3 दिवस राहतील आणि त्यानंतर सुरक्षित पृथ्वीवर परत येतील, अशी ही मोहीम आहे। आता ही मोहीम खास काय, तर याआधी अमेरिका, रशिया आणि चीन या 3च देशांनी आतापर्यंत मानवी अवकाश मोहिमा आखल्या। पहिले भारतीय अवकाशवीर राकेश शर्माही रशियन अवकाशयानातूनच अंतराळात झेपावले होते। पण गगनयान मोहीम याला अपवाद ठरणार आहे। ही मोहीम यशस्वी झाली तर माणसाला अवकाशात पाठवणारा भारत हा आजवरचा केवळ 4था देश ठरेल। चांद्रयानच्या यशानं अवघ्या जगाला भारताची दखल घ्यायला भाग पाडलं। आता इस्रोची गगनयान मोहीम भारताला अवकाश संशोधन क्षेत्रात आणखी पुढे घेऊन जाईल यात शंकाच नाही।